अंगी असलेली कला आणि त्याला सोशल मीडियाची जोड यामुळे व्यवसाय कुठे जाऊन पोचतो याचं उदाहरण उरण तालुक्यामधल्या नागवेकर कुटुंबियाकडून आपल्याला पाहायला मिळतं. नागवेकर कुटुंबियामधील राजेश नागवेकर यांचा मूळ व्यवसाय साईनबोर्ड आणि बॅनर पेंटिंग. त्यातूनच मोठ्या मुलाने कलेचं पदवीधर शिक्षण घेतलं आणि त्यानंतर आपल्या व्यवसायाला सुरुवात केली. मात्र अचानक त्याने केलेला प्रयोग तो म्हणजे कस्टमाइज अंतरपाट आणि ह्या अंतरपाटामधून त्याने बनवलेला व्हिडिओ मिलियन व्ह्यूज देऊन गेला आणि त्यानंतर त्या व्हिडिओच्या माध्यमातून विचारणा होऊ लागली आणि त्यातूनच या व्यवसायाची कल्पना आली आणि त्यानंतर या व्यवसायाला सुरुवात झाली. आज या व्यवसायामध्ये संपूर्ण नागवेकर कुटुंब या व्यवसायामध्ये अडकून आहे. यातील एक जण लेटरिंग करतो, म्हणजे नावं जे असेल कॅलिग्राफी असेल ते करतो. दुसरा जो आहे तो त्यावर असणारी चित्र करतो. तिसरं जो आहे ते या अंतरपाटाला लागणारे इतर शिलाई काम असेल किंवा लेस लावणं असेल, झाडं लावणं असेल हे काम करतो. तर चौथा जो आहे तो सोशल मीडिया हँडल करतो. ऑनलाईन ऑर्डर घेणं, त्या कुरिअर करणं, अशा पद्धतीने हे काम केलं जातं. एकंदरीत जर बघितलं तर आपल्या कलेची आवड ही पुढे नेता नेता त्याला सोशल मीडियाची जोड देण्यात आली आणि हा व्यवसाय जो आहे तो मोठा करण्यात आला आणि त्यामध्ये संपूर्ण कुटुंबाने आपलं स्वतःचं योगदान दिलेलं आहे आणि यातूनच हा व्यवसाय मोठा झालेला आहे. कशा पद्धतीने त्यांनी हा व्यवसाय केला आहे आणि कशा पद्धतीने व्यवसाय पुढे नेण्याचा प्रयत्न केला जातो, कोण कोणाची कशा पद्धतीने जबाबदारी घेतोय, आपण ऐकूया त्यांच्याकडून. लग्न समारंभ म्हटलं की परंपरा आणि संस्कृती यांचा सुंदर संगम आणि त्यातील एक महत्त्वाचा भाग म्हणजे अंतरपाट. आता हाच अंतरपाट अधिक आकर्षक आणि वैयक्तिक बनवण्याचं काम उरणमधील नागवेकर कुटुंब करत आहे. फाईन आर्ट्सचं शिक्षण घेतलेल्या सिद्धार्थ नागवेकर यांनी नोकरीपेक्षा स्वतःचा व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला आणि आपल्या कल्पकतेतून तयार केला कस्टमाइज अंतरपाट. मित्राच्या लग्नासाठी बनवलेला अंतरपाट सोशल मीडियावर व्हायरल झाला. लाखो व्ह्यूज आणि कमेंट्स मिळाल्यानंतर या कलेचे रूपांतर व्यवसायात झाले. बेसिक माझे पप्पा स्वतः म्हणजे आर्टिस्ट आहेत. ते कॅलिग्राफी आणि जे पूर्वी साईन बोर्ड वगैरे जे काम करायचे तो ते काम ते करत होते आधीपासून. आणि त्याच्यानंतर मी आर्ट कॉलेज जॉईन केल्यानंतर म्हणजे मी त्यात डिप्लोमा केला आहे पेंटिंगमध्ये. सो मग ओव्हरऑल बेसिक कॉन्सेप्ट अशीच म्हणजे निर्माण झाली की पप्पा कॅलिग्राफी करतायत आणि मग मी चित्र करू शकतो, तर आपण ओव्हरऑल जे अंतरपाट आहे ते तयार करू शकतो. सो मग ते आम्ही तशी सुरुवात झाली ॲक्च्युली. आणि कन्नड लँग्वेजमध्ये केलं आहे, तमिळमध्ये केलं आहे, परत गुजरातीमध्ये केलं आहे, इंग्लिशमध्ये केलं आहे आणि मराठी असं एवढ्या लँग्वेजमध्ये केलं आहे. हो, म्हणजे कर्नाटकमध्ये केलं आहे, गुजरातमध्ये दिलं आहे, प्लस MP मध्ये गेलं आहे अंतरपाट आणि प्लस जर्मनी आणि अमेरिका या ठिकाणी म्हणजे आम्ही दिलेत अंतरपाट. सोशल मीडिया थ्रू आम्ही म्हणजे ऑर्डर्स येतात आम्हाला इंस्टाग्राम थ्रू आणि त्याच्यानंतर आम्ही ते कुरिअर थ्रू त्यांच्यापर्यंत पोहोचवतो. या व्यवसायात संपूर्ण नागवेकर कुटुंब सहभागी आहेत. वडील राजेश नागवेकर कॅलिग्राफीद्वारे सुंदर अक्षरात नावे लिहितात. आई अंतरपाठाला सजावट आणि झालर लावण्याचं काम सांभाळतात, तर भाऊ सोमिल व्हिडिओ शूट आणि एडिटिंग करून सोशल मीडियावर प्रसारित करतो. विशेष म्हणजे ग्राहकांच्या मागणीनुसार वेगवेगळ्या भाषांमध्ये आणि डिझाईन्समध्ये अंतरपाट तयार केले जातात. त्यामुळेच राज्याबाहेर आणि परदेशातूनही मागणी वाढत आहे. मी साईन बोर्ड आर्टिस्ट आहे. गेली 35-40 वर्ष मी साईन बोर्ड पेंटिंगचं काम करतो. माझं दुकान आहे. मुलांनी माझे जे हे कस्टमाइज अंतरपाट चालू केलं याच्यामध्ये मी कॅलिग्राफीची त्याला माझ्याकडून मी मदत करतो. ॲक्च्युली या अंतरपाटासाठी खूप मागणी आहे आणि आम्ही आताच 2 वर्ष झाली हे व्यवसाय म्हणून मी चालू केलेलं आहे. पहिले आम्ही साईन बोर्ड, पोर्ट्रेट, रांगोळी वगैरे अशी कामं करायचो. तर हे अंतरपाटाचं नव्याने चालू केलं आणि याच्यामध्ये मी माझी 2 मुलं आणि माझी पत्नी असे आम्ही 4घे मेंबर त्याच्यामध्ये हे कामामध्ये अडकलेला होता. तर माझा मोठा मुलगा फाईन आर्टिस्ट आहे. त्यांनी 5 वर्षाचा डिप्लोमा केला आहे आणि छोटा मुलगा सगळे व्हिडिओ एडिटिंगचं वगैरे ते काम करतो आणि माझी पत्नी त्याला जी लेस वगैरे लावण्याचं जे काही शिलाईचं काम आहे ते ती बघते.
असं आम्ही चौघेही याच्यामध्ये गुंतलेले आहोत सध्या. तर आता हे तुमचं डिजिटल वगैरे सगळं आलं. पण पहिले याच्या अगोदर सगळे आपण बॅनरच करायचो. जे इलेक्शन किंवा वेगवेगळ्या फंक्शनसाठी बॅनरवरच सगळं काम व्हायचं. तर त्याचा अनुभव आपल्याकडे होताच. आणि हे बोथ साईड जे असतं, म्हणजे काही कस्टमर असे आहेत की ज्यांना नवरा मुलगा जर कन्नड आहेत, मुलगी मराठी आहे, तर असे सुद्धा अंतरपट आम्ही केलेले आहेत. एक बाजूला कन्नड भाषेत, एक बाजूला मराठी भाषेत, किंवा गुजराती मराठी, इंग्लिश मराठी असे सुद्धा अंतरपट आम्ही करून दिलेले आहेत. रिस्पॉन्स खूप चांगला आहे. आणि फरक म्हणजे पहिलं कसं होतं, आपण फेस टू फेस गिरायकांजवळ हे करायचो, पण आता या ऑनलाईनच्या जमान्यामध्ये सुद्धा तसा काही मोठा फरक पडत नाही. आपण कस्टमरला व्हॉट्सअपद्वारे कनेक्ट होतो, त्यांना आपली जे कामाचे इमेज आहेत त्या आपण शेअर करतो, त्यांच्याकडून कन्फर्म करून घेतो. म्हणजे जे पहिलं प्रत्यक्षात करायचं ते आता मोबाईलवर होतं. बाकी काय असा फरक नाही पडत. तर ते असं झालं की दादाच्या म्हणजे मित्रांचं अंतरपाठ हवं होतं क्रिएट करून, तर त्यांनी ते बनवून दिले. काही म्हणजे दोघा तिघांना दिले, तर त्यातलाच आम्ही एकाचा एक व्हिडिओ क्रिएट केलेला आणि म्हटलं आम्ही किती तो इंस्टाग्रामवर पोस्ट करूया. तर आम्ही तो पोस्ट केल्यानंतर तो खूपच व्हायरल झाला आणि त्याला जवळजवळ 1 मिलियन व्ह्यूज क्रॉस झाले. तर त्यानंतर खूप म्हणजे कमेंट्स आल्या, लोकांच्या कॉल्स आले, इन्क्वायरी झाल्या. तर मग आम्हाला तिघांना असं आयडिया आली की नाही, आपण हे चालू केलं पाहिजे. आणि मग त्यानंतर आम्ही ते आता सध्या चालू केले. 2 वर्ष झाले. तर माझे म्हणजे मी सोशल मीडिया आणि जे ऑर्डर्स येतात त्यांना कसं म्हणजे कस्टमर्स जे इन्क्वायरी करतात त्यांना काय प्रोव्हाइड करायचं, त्यांना काय कस्टमाइज करून हवं किंवा ते ऑर्डर कसं आपण पोचवायची, हे पूर्ण ते काम मी बघतो. म्हणजे जेव्हा आपण अंतरपाठ तयार करतो तर त्याचे व्हिडिओज आणि फोटोशूट म्हणजे मीच करतो. तर मग ते काम माझ्याकडे आहे आणि मग ते इंस्टाग्रामवर पोस्ट करायचे, फेसबुकवर, यूट्यूबला, मग ते असं ते चालू असतं. आजच्या तरुणांनी मोबाईलमध्ये वेळ घालवण्यापेक्षा आपल्या कलेचा योग्य वापर केला तर त्यातून चांगला व्यवसाय उभा राहू शकतो. आमच्यासाठी ही कला आता आमचं उत्पन्नाचं साधन बनली असल्याचं नागवेकर म्हणत आहेत. त्यामुळेच कलेची आवड, सोशल मीडियाचा योग्य वापर आणि कुटुंबाची साथ या जोरावर नागवेकर कुटुंबाने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. हाऊस म्हणून सुरू केलेला कस्टमाइज अंतरपाठाचा जो छंद आहे तो आता नागवेकर कुटुंबाचा मूळ व्यवसाय बनला आहे. कुटुंबातली 4 माणसं या अंतरपाठाच्या मागे जे काम आहे ते काम करत आहेत. एक जण नावं लिहिण्याचं काम करतोय, एक जण त्याच्यावरती असणारं चित्र काढण्याचं काम करतोय, तर एक जण त्याला असणारे झालर असेल किंवा इतर शिलाईचं काम असेल ते करण्याचं काम करतोय. तर एक जण सोशल मीडिया हँडल करतोय, त्याला लागणारे व्हिडिओ असेल, फोटो असतील, हे सगळं करून सोशल मीडियावरती अपलोड करून ज्या ऑर्डर्स असतील त्या ऑर्डर घेण्याचं काम करतोय आणि त्या ऑर्डर कस्टमरपर्यंत पोहोचवण्याचं काम करतोय. एकंदरीतच नागवेकर कुटुंबाचं हे जे काम आहे ते संपूर्ण कुटुंबाने एक प्रत्येकाची जबाबदारी ओळखून खांद्यावर घेतलेली ती जबाबदारी आहे आणि त्या जबाबदारीच्या माध्यमातून हा त्यांचा व्यवसाय सुरू आहे. नागवेकर कुटुंबाने हा व्यवसाय सुरू केल्यानंतर इतर अनेक जणांनी हा व्यवसाय सुरू करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मात्र नागवेकर कुटुंबाची जी वेगळेपणा देण्याचा जो प्रयत्न आहे तो प्रयत्न कुठेतरी यशस्वी झाल्याचं पाहायला मिळतंय आणि त्याला सोशल मीडियाचा आधार कुठून मिळतोय आणि या सोशल मीडियाच्या आधाराच्या माध्यमातून हा व्यवसाय अधिक फुलवण्याचा प्रयत्न होतोय. आणि म्हणूनच नागवेकर कुटुंब संपूर्णपणे ह्या व्यवसायामध्ये स्वतःला झोकून देत आहेत आणि हा व्यवसाय करतायत. आणि अशाच पद्धतीमध्ये आपला जो मूळ व्यवसाय किंवा आपली कला आहे या कलेला व्यवसायाच्या माध्यमातून उभारी दिली गेली पाहिजे असं या नागवेकर कुटुंबाचं म्हणणं आहे. आणि त्याच पद्धतीने हे नागवेकर कुटुंब कुठेतरी आपल्या व्यवसायामध्ये स्वतःला व्यस्त करतायत, स्वतःचा हातभार लावतायत आणि आपला व्यवसाय जो आहे तो पुढे नेण्याचा प्रयत्न करतायत. आणि त्यातूनच हा कस्टमाइज अंतरपाठ हा व्यवसाय आता मोठा होत आहे. नवराष्ट्रासाठी वीरेश मोरखरकर, उरण, रायगड.